नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमच्या सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आम्ही सगळे इथे मंदिरात आलो होतो, कारण की माझ्या भाचीचा वाढदिवस आम्ही इथे साजरा करणार होतो. बाकी काही गोष्टी न करता आम्ही तिचा वाढदिवस हे देवाच्या सान्निध्यात साजरा करणार होतो आणि मला पारायण पण करायचं होतं. त्याच निमित्ताने आम्ही सगळे इथे मंदिरात आलो होतो. सकाळ सकाळचं वातावरण होतं. पारायणाला बसायची वेळ झाली होती. गर्दी थोडीफार होती. नंतर छान गर्दी वाढली. सगळ्या ज्या गोष्टी आहे अभिषेक वगैरे तिच्याकडून करून घेतला आणि मी पारायणाला सुरुवात केली. गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते की मी शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होते की माझ्या नंदा आलेल्या आहे. तर आम्ही सगळे मिळून मस्त असे नदीवर गेलो. बघा नदीवर मुलं काय जास्त धमाल करते, खूप जास्त एन्जॉय करता येते. आम्ही गेलो होतो. मी सगळ्यात शेवटी गेले, कारण की मला घरचे सगळे कामं वगैरे आवरून जायचं होतं. हे सगळे लगेच समोर आले होते. नंतर मग आम्हाला अधिक मास असल्यामुळे आम्हाला पूजा वगैरे पण करायची होती नदीवर. आणि बघा पाणी एवढ्या उन्हाळ्यातसुद्धा पाणी भरपूर आहे आमच्या नदीला. सगळ्यांनी छान मस्त असं एन्जॉय केलं, कारण की मुलांना कसं होतं की मामाच्या गावाला त्यांना काहीतरी करायचं होतं. तर ह्यावेळेस त्यांना असं त्यांचा मोह त्यांना आवरला नाही आणि सगळेजण मस्त माझ्या नंदा वगैरे त्यांची मुलं वगैरे सगळे नदीवर आले होते पोहायला. आणि मी थोडी लेट पोहोचली होती, कारण की मला सगळं घरचं नाश्ता पाणी वगैरे सगळ्यांचं आवरून निघायचं होतं. तर मी येऊन पोचली तोपर्यंत यांचं मस्त छान पोहणं वगैरे चालू होतं. ते मी बघत होते वरून, कारण मला तर पोहणं येत नाही. तर मला थोडं कुणाच्या तरी सहारे त्या कोपऱ्यावर जायचं होतं शेवटच्या, कारण की इथे ज्या जागी खूप जास्त पाणी असल्यामुळे मला इथून काही निघता येत नव्हतं. पहिले वगैरे सगळ्यांनी पाण्याचा अंदाज दिला मला किती आहे काय आहे वगैरे. काही ठिकाणी खोल पाणी आहे, काही ठिकाणी म्हणजे उथळ पाणी आहे, जिथे आपल्याला सहज निघता येत तशा टाईपचं. बघा माझ्या नणंदने किती छान उडी मारली आणि यांना सगळ्यांना पोहायला येते, फक्त मला येत नाही. म्हणून मग माझं पण नंतर चालू होतं. तर पण म्हटलं तुम्ही तुमचं करा काय ते, मी तुमचं वरून तुमची शूटिंग घेते. आणि अद्वैला पण खूप जास्त करमलं, कारण की त्याला पण इथे यायचं होतं. आणि तो बघा त्याच्या नवीन काकूसोबत किती मस्त एन्जॉय करताय. सगळेजण घरी आले की खूप छान मस्त असं वाटते. आणि अधिक मास चालू आहे म्हणून वगैरे पूजा वगैरे सगळं नदीवर येऊन करायची होती आम्हाला. धोंडफळ वगैरे नदीला द्यायचं होतं. तर मस्त असं बघा यांना किती छान मस्त पोहता येते. पहिल्या दिवशी येऊन गेल्यावर मुलांचा खूप जास्त हट्ट होता की आता रोज इथं नदीवर येतात. जेवढे दिवस आपण मामाच्या घरी आहोत तेवढे दिवस आपण नदीवर पोहायला यायचं. लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदा ह्या नदीवर आली. बघा किती जास्त पाणी आहे आणि एवढ्या उन्हाळ्याच्या वेळेस पण सुद्धा एवढं जास्त पाणी आहे नदीला. सगळेजण मस्त जे शेतातून येणारे लोक वगैरे आहे ते इथूनच जावं लागतं सगळ्यांना. तर सगळेजण मस्त आंघोळ वगैरे करून घरी जातात. तर बघा आता ह्या वेळेसचा आमचा पहिला अनुभव आहे. माझा अनुभव पहिला आणि अद्वैतचा पहिला अनुभव आहे. दोघांनी पण आम्ही छान मस्त एन्जॉय केलं. आमचं इथे एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही इथे नंतर पूजा करायला घेतली होती, कारण की अधिक मास चालू आहे. तर अधिक महिन्याची इथे आम्हाला पूजा करायची होती. बघा सगळ्यांनी मिळून मस्त अशी पूजा केली. पहिले आंघोळ करून घेतलं, नंतर आम्ही इथे पूजा करायला घेतली होती. देवी दैती सागर मंथन केले त्या माझे आले रे बाबा. बाबा उडी मारा. ए बाबा उडी मारते पाय. अरे उडी नाही मारत है.
माझे सासरे आले होते, कारण की त्यांना आमच्यावर बिलकुल भरोसा नव्हता. कारण की त्यांना असं वाटत होतं एवढे सारे मुलं घेऊन ह्या नदीवर गेल्या, पण कोणाची काय गॅरंटी, आपल्या आपल्या धंद्यात सगळ्या राहीन, आपल्या आपल्या मजेत राहीन, मुलांकडे कोण लक्ष देणार आहे. म्हणून जेवढे दिवस आम्ही गेलो तेवढे दिवस ते आली बघा. अदबायला छान मस्त पोहणं शिकवत होतं. ते सगळं करून आम्ही नंतर घरी आलो. सगळ्यांना खूप जास्त भूक लागली होती. मी थोडं नाश्त्याचं प्रिपरेशन करून वगैरे गेली होती. सगळ्यांना आलूबोंडे खायचे होते. मग सगळ्यांसाठी छान मस्त असे आलूबोंडे केले. कुकर वगैरे तर मी पहिलेच लावून घेतले, कारण की साईड बाय साईड मला स्वयंपाक पण करायचं होतं, नाश्त्याचं करायचं होतं, कारण की सगळ्याला खूप जास्त भूक लागली. आणि असं म्हणतात की पोहून आल्यावर सगळ्यांना जास्त भूक लागतात. म्हणून मग इथे सगळ्यांसाठी मस्त छान असे छोटे छोटे जे काय असते ते मस्त आलूबोंडे केले. आणि नंतर लगेच मला स्वयंपाकाची पण तयारी करायची होती, कारण की एवढ्याच्या नाश्त्याने सगळ्याचं काही पोट भरणं होत नव्हतं. म्हणून पुन्हा मग नंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली होती. मस्त छान इथे रस, कुरुडी वगैरे सगळा स्वयंपाक इथे केला. आणि सगळ्याचं प्रत्येकांचा आवडतीचा पदार्थ सगळ्यांचं जे जे काय कोणाला काय खायचं त्याने सगळ्यांनी जे जे सांगितलं ते सगळं जेवढं काही असेल, भाषांची हाऊस म्हणून सगळ्यांना जे करून द्यायचं होतं ते सगळं करून दिलं. आणि छान मस्त कुरुड्या वगैरे केल्या होत्या. नाश्ता पाणी करून घेतला, पोळ्या पण केला, एक साईड कुरुड्या दळल्या, एक साईड रस केला. सगळं म्हणजे असं फास्ट केलं होतं. आणि सगळ्यांनी पण छान मदत केली. आणि माझ्या ज्या भाच्या आहे त्या खूप छान आहे, दोघी पण छोट्याशा आहे, 7वी 8वीत आहे, पण मला सगळ्या गोष्टीत त्या मदत करतात. आणि भांडे घासण्यापासून इवन मुलांना चारून देण्यापर्यंत. आता अद्वैला कधी अद्वैचा हट्ट असते की मला चारून देण्यापासून त्या एवढ्या जास्त मदत करतात. आणि सगळ्यांनी मिळून छान मस्त स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे केलं. आणि खूप थकले होते, सगळे कामं पटापट जे काय आहे ते आवरले. आणि नंतर आराम केला. 4-5 वाजता मस्त उठल्यानंतर मुलांनी छान मस्त इथे एन्जॉय केला. अंगणात खूप जास्त खेळले मुलं. त्यांचं खेळणं वगैरे झाल्यावर संध्याकाळी सगळेजण परत नदीवर गेले. मी नाही गेले, पण सगळेजण गेले होते. नंतर आल्यावर त्यांचा इथे राडा बघा, कारण की सगळ्यांना फ्रेश पाण्याने आंघोळ करायची होती, कारण नदीवरचं पाणी थोडंसं खराब असल्यामुळे पुन्हा यांना घरी येऊन आंघोळ करायची. बघा कसं मस्त एन्जॉय करताय. चला तर मग इथेच हा व्हिडिओ एंड करताय. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान मस्त अशा कमेंट करा. झालं एक